नमस्कार मित्रांनो. गणेशोत्सवापूर्वी येणारी श्रावणातील संकष्टी चतुर्थी महत्त्वाची मानली जाते. जाणून घेऊया व्रताचे महात्म्य. अगदी काही दिवसांनी गणेशोत्सव सुरू होत आहे आणि गणेश चतुर्थीची काहीशी लगबग सुरू झाली आहे. डेकोरेशन कसे करावे, यंदा वेगळे काय करावे, त्याआधी येणारी श्रावणातील संकष्टी चतुर्थी महत्त्वाची मानली आहे. तर चतुर्मासातील श्रावण मासात व्रतवैकल्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. गणेश व्रतांमध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्टी चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. श्रावणातील संकष्टी चतुर्थी व्रतपूजन प्रमुख शहरातील चंद्रोदय वेळा आपण जाणून घेणार आहोत. तर गणपती बाप्पा हे आबालवृद्धाचे दैवत आहेत, आराध्य दैवत आहेत. ते समर अंगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोडधोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा, असा सर्वांना आदर्श वाटणारा असा हा देव गणपती बाप्पा. श्रावणातील वद्य चतुर्थीला गणरायाचे विशेष मानले जाणारे संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाणार असते. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थीपूर्वी येणारी श्रावणातील संकष्टी चतुर्थी विशेष मानली जाते. संकष्टी चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकते. प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने पद्धतीने गणपती बाप्पाला भजत पूजत असतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोट्यावधी गणेश भक्त या दिवशी उपवास तर करतातच. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकरच शुभफल देतो असेही मान्यता आहे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदचे फूल, दुर्वांची जोडी अवश्य अर्पण करावी असे सुद्धा सांगितले जाते. भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे सर्वश्रुत आहे. श्रीकृष्णाने खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि 4 मुलांसारखे वागावे म्हणून यशोदा मातेने हे व्रत केल्याचा उल्लेख आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. काही व्रते केवळ सेवा म्हणून निष्काम मनाने केली जातात, तर काही इच्छापूर्तीसाठी केली जातात. संकष्टी चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने तर केले जातेच. हे मनोभावे व्रत केले असता गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती तर होतेच असा भाविकांचा अनुभव आहे. या दिवशी उपवासाइतके उपासनेलाही महत्त्व दिले जाते. आपली इच्छा देवासमोर प्रकट करावी आणि इच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी. इच्छेमागील हे शुद्ध हेतू असेल आणि आपले कर्म चांगले असेल तर गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही असे सांगितले जाते. या दिवशी देशाच्या काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते. बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे. गोमातेसह या दिवशी बछड्याचेही पूजन करणे शुभ मानले जाते. हे व्रत केल्याने मुलांचे कष्ट दूर होतात, दीर्घायुष्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाचे पूजनही केले जाते. या सर्व अद्भुत योगांमुळे श्रावणातील संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे असे सांगितले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, उपवास करावा. दिवसभर उपवास करून गणपती बाप्पाची पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास 21 वेळा आवर्तन करावे. अन्यथा ओम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावी. धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करावा, त्याचे वाटप करावे. रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी. धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीचे आरती म्हणावी. जास्वंदीची फुला दुर्वा वाहून उपवास सोडावा. अगदीच शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे. श्रावण संकष्टी चतुर्थी उद्या म्हणजेच गुरुवार 22 ऑगस्ट 2024 रोजी आहे. दुपारी 1:64 प्रारंभ होत आहे आणि समाप्ती 10:38 होत आहे. भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकष्टी चतुर्थीचे व्रत प्रदोषकाळी चंद्रोदय झाल्यावर केले जात असल्याने 22 ऑगस्ट
2024 रोजी व्रताचरण करावे असे सांगितले जाते. मित्रांनो, दिलेली माहिती ही तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.